भक्तांना भंडारा घेण्याची सक्ती केली तर ती खंडणी मांडली जाईल, हा कडक इशारा जेजुरी पोलिसांनी दिलाय। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची ही सोन्याची जेजुरी गडावर महाराष्ट्रभरातून आणि देशातून सुद्धा भक्त मंडळी येतात। पण इथंच गडाच्या पायऱ्यांवर आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या दुकानदारांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे भक्तांचा काही वेळेस हिरमोड होतो। पण आता याच मुद्द्यावर भक्तांसाठी पोलीस धावून आलेत। पोलिसांनी आता अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाईचा इशाराच दुकानदारांना दिलाय। जेजुरीत भाविक आणि स्थानिकांमध्ये पार्किंग तसंच भंडारा घेण्याच्या सक्तीवरून वारंवार वाद होतात। अशाच प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आज जेजुरीत गावातले नागरिक, प्रशासन आणि संबंधित घटकांची एक संयुक्त बैठक पार पडली। जेजुरी गडावर आलेल्या भाविकांना भंडारा घेण्याची सक्ती केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या आणि अशाच प्रकरणांमध्ये होणारे वाद लक्षात घेता आता प्रशासनानं महत्वाची आणि कठोर भूमिका घेतली आहे। या बैठकीत जेजुरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय। भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती करू नका असं आवाहन करत त्यांनी भंडाऱ्यासाठी दबाव टाकला तर तो खंडणीचा प्रकार मानून त्यावर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा सुद्धा दिलाय। आणि एकही वाद चालू करतो आणि जे आपण भाविक वर्ग आपल्याकडे येतोय, भाविक वर्गांना आपण कोणी सक्ती करू शकत नाही की तुम्ही भंडारा आमच्याकडनंच घ्या, अशी सक्ती करणं म्हणजे खंडणी माहिती आहे। तर आपण त्याला कोणाला सक्ती करू नका, ज्याला जिथून भंडारा घ्यायचा तिथून भंडारा घेऊ द्या। तसं काही ठिकाणी काय होतं, जर तुम्ही आमच्या चप्पल काढल्या, भंडारा घेतला तर चप्पल आमची काढायची आणि आमची चप्पल फेकून देऊ। मागे जी घटना घडली ही फक्त चप्पल फेकून दिल्यामुळे घडली। त्यातले आम्ही आरोपी अटक केले, कोणाला हजर केले, पण त्यांना जर प्रत्यक्ष वस्तुस्थिती विचारली तर अशी घटना ही चप्पल फेकण्यावरून गैरसमजूत झाली होती आणि त्याचं ते मोठ्या प्रमाणात रूपांतर झालं भांडणामध्ये। तसेच दर रविवारी आम्ही बघतोय की जे बैलगाड्या त्या दर्शनासाठी येतात तर त्यांना जे आपण जे दुकानदार आहेत, दुकानदारांनी पण त्यांना काही सांगणं गरजेचं आहे की या जेजुरीमध्ये तुम्ही जे बैलजोडी येतात ती बैलजोडी नदी चौकात नेऊ नका। आम्ही पोलीस सांगत असतो, पण आपण पण सांगण्याचं कर्तव्य आहे जेणेकरून त्या लोकांना कळेल। आणि आपण प्रिंट मीडिया, युट्यूब मीडिया जे असेल या मीडियामधून आपण बाहेरच्या लोकांना आवाहन करा की कुणी बैलजोड्या वगैरे दर्शनाला आणू नका। तसंच आपल्या सर्व समस्या मांडलेल्या आहेत, सर्व समस्यांचा आम्ही पूर्ण विचार करू आणि भविष्यात आपल्या एकूणच पोलिसांनी भाविकांच्या सोयीसाठी ही कठोर भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांचं स्वागत केलं जात आहे। पण राज्यात इतरही ठिकाणी धार्मिक स्थळांवर पार्किंग आणि आजूबाजूच्या दुकानदारांकडून भाविकांशी वाद घातल्याच्या तक्रारी समोर येत असतात। त्यामुळे आता सगळ्याच ठिकाणी असे कडक नियम लागू करावेत अशा भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।